हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल अंशुता टीचिंग मराठी। आज आपण पाहणार आहोत कंत्राटी ग्रामसेवकच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचे निकाल जाहीर झालेले आहेत, ते निकाल पाहणार आहोत। आता आपल्यासमोर स्क्रीनवरती आहे ZP लातूरचा रिझल्ट, जिल्हा परिषद लातूर आणि पोस्ट काय आहे, रिक्रुटमेंट ऑफ ग्रामसेवक। कंत्राटी ग्रामसेवकचे हे पद होतं, याचे रिझल्ट आलेले आहेत। रिझल्ट हा कॅटेगरी वाईज म्हणजे कंबाईन रिझल्ट आलेला आहे। रोल नंबर दिलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा, तुम्ही पाहू शकता इथे रोल नंबर, नंतर रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तुमची जी कॅटेगरी आहे ती दिली आहे, नंतर तुमचा जेंडर दिलं आहे, त्यानंतर तुमची जन्मतारीख काय आहे ते दिलं आहे, तुमचं नाव, नंतर स्कोर दिलेला आहे। मराठीला किती मार्क्स आलेत, इंग्लिशला किती मार्क्स आलेले आहेत, जनरल नॉलेजला किती मार्क्स आलेले आहेत, रिझनिंगला किती मार्क्स आलेले आहेत आणि टेक्निकल क्वेश्चन्सला किती मार्क्स आलेले आहेत आणि तुमचा टोटल स्कोर काय झाला आहे हे दिलेलं आहे। त्यानंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन काय आहे, मिनिमम क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड होतं ते आहे आणि तुम्हाला किती मार्क्स आलेत हे आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही रिझल्ट पाहू शकता। रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे तुमची जे कोणती जिल्हा परिषद आहे, तुमचं जे काय आहे। आता सपोज जिल्हा परिषद लातूर असं सर्च केलं तर तिथं तुम्हाला गव्हर्मेंटचं एक पेज ओपन होईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन अपडेट्समध्ये भेटून जाईल रिझल्ट। आणि प्रत्येक म्हणजे जेव्हा तुम्ही रिझल्ट पाहाल त्यावेळेस तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला रिझल्ट नाही लागलेला, या लिस्टमध्ये आपलं नाव नाही आलेलं, तर लक्षात ठेवा की IBPSचा जो रिझल्ट असतो ना, जर तुम्हाला ॲटलिस्ट 90 मार्क्स स्कोर करावे लागतात, म्हणजेच 45% मार्क्स तुम्हाला मिळणं गरजेचं असतं, तरच तुमचं रिझल्ट हा डिक्लेअर होत असतो, अदरवाईज तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। ज्यांनी कोणी या जिल्हा परिषदला एक्झाम दिलेली असेल त्यांच्यापर्यंत ही लिंक पोहोचवा आणि अशाच नवनवीन रिझल्ट पाहण्यासाठी आणि नवनवीन पदांच्या भरतीचे ज्या जाहिराती आहेत त्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।